जय जिजाऊ, जय शिवराय, जय लहूजी, जय भीम। या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले, या मंचावर उपस्थित असलेले आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, उद्घाटक, वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ता, सर्व मान्यवर उपस्थित असलेले सन्माननीय आदरणीय व्यासपीठ, आमचे पत्रकार बंधू असतील तर इतर आमचे पत्रकार बंधू, इथं उपस्थित असलेले आमचे माता बंधू, भगिनींनो, मित्रहो, छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी, मास्तर लहूजी साळवे प्रेमी, आंबेडकर प्रेमी, साठे प्रेमी, संविधान प्रेमी, जनता जनार्दन, गावातील प्रतिष्ठित नागरिक, मोजे तांदळी, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र, सर्व भारतीय, जयंती उत्साहाने साजरी करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलोत। फार आनंदाची गोष्ट आहे, फार आनंदाची बाब आहे। समाजामध्ये जगण्यासाठी केलं ज्यांनी अभिमानाचे स्थान, लोककलेतून केलं ज्यांनी जनमनाचे पुनर्निर्माण, रशियाला जाऊन मॉस्को या शहरामध्ये आकाशवाणी केंद्रावर जगाला शांतीचे संदेश देणारे आम्हा सर्वांचे लाडके साहित्य सम्राट, लोकशाहीर, लोककवी, समाजसुधारक, लेखक तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णाभाऊ साठे। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 मध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला। अण्णाभाऊ साठे यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे, आईचे नाव वालुबाई साठे, भावाचे नाव शंकरराव साठे होते। अण्णाभाऊ साठे यांना 2 पत्नी होते, कोंडाबाई साठे आणि जयवंताबाई साठे। अण्णाभाऊ साठे यांना 3 अपत्य होते, 3 मुलं होते, मुलगा मधुकर साठे, 2 मुली शांता आणि शकुंतला साठे। ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे शाळेत जायची त्यांची वय होती, त्यांचं बालपणा होता, त्यावेळेस भारत स्वतंत्र झाला नव्हता, या भारतामध्ये संविधान लागू नव्हता, या भारतामध्ये मनुस्मृती लागू होती, 2500 वर्ष मनुस्मृती लागू होती या देशामध्ये। अण्णाभाऊ साठेच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे खूप हुशार होते, त्यांच्या काळामध्ये जातीवाद निर्माण होत होती, जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये भेदभाव निर्माण होत होता। अण्णाभाऊ साठे खूप हुशार होते, शाळेत जायची त्यांची इच्छा होती, त्यांना शिक्षण घेऊ दिले नाही, त्या लोकांनी, त्या काळाच्या लोकांनी त्यांना शिक्षण दिले नाही, म्हणून अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळा जाणारे अण्णाभाऊ साठे आणि पुस्तकाची ओळख करून घेतली, आपल्या अक्षराची ओळख करून घेतली अण्णाभाऊ साठे, आणि आपली पेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची झुंजार पेन आपली चालू ठेवली, आणि आपल्या लाईफ मध्ये, आपल्या भविष्यामध्ये 35 पेक्षा जास्त त्यांनी कादंबऱ्या लिहून काढले, 19 कथा संग्रह लिहिले, 14 लोकनाट्य लिहिले, 11 पवाडे लिहिले, आणि गाणे, छकड्या, लावणी हे त्यांनी शेकडो लिहिले। आता काही कादंबऱ्याचे तुम्हाला मी नाव सांगतो, अण्णाभाऊ साठे जे कादंबरी लिहिले आहेत ते कादंबऱ्याचे काय नाव सांगतो तुम्हाला। फकीरा, वैजंता, वाघ, चिखलातील कमळ, अल्पूज, वैर, पाजर, चित्रा, मंगला, रूपा, रानकोका, रानगंगा, वैल, फुलपाखरू, असे त्यांचे बरेचसे कादंबऱ्या लिहिलेले होते अण्णाभाऊ साठे यांचे। आता फकीरा ही कादंबरी बरेचसे विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला आहे। महाराष्ट्र सरकारने 1961 ला फकीरा ही उत्कृष्ट कादंबरी म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात आला। त्याच वर्षी 1961 ला रशिया सरकारने अण्णाभाऊ साठे यांना रशियाला बोलवली, अण्णाभाऊ साठे रशियाला गेले 1961 ला, आणि मॉस्को या शहरामध्ये जाऊन आकाशवाणी केंद्रावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र पवाड्यामधून जगाला सांगणारे जगातील एकमेव भारतीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ठरले। 1962 मध्ये अण्णाभाऊ साठे लाल बोटाच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील नांदेडमधून बिलोली या गावाला 2 दिवस मुक्कामीला होते। अण्णाभाऊ साठे छकडी आणि लावणीमधून म्हणतात, माझी मैना गावाकडे राहिली, माझी जीवाची होते कायली, माझी मैना गावाकडे राहिली, माझी जीवाची होते कायली, आज बी त्या गीताची गोडी कायम आहे, आज बी त्या गीताची जादू कायम आहे। अण्णाभाऊ साठे यांचे कादंबरी आणि शाहिरी महाराष्ट्र राज्यामधून राष्ट्रापर्यंत आणि राष्ट्रातून विश्व आणि जगापर्यंत पोहोचलेले आहेत। अण्णाभाऊ साठे या देशासाठी लढले नाहीत, या सर्व समाजासाठी, सर्व देशासाठी अण्णाभाऊ साठे लढलेत। आम्ही अण्णाभाऊ साठेंचं एक वेळेस बी नाव घेणार। अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रत्यक्षात 3 वेळेस भेट झालेली आहे।
प्रथम भेट 1942 ला एका कार्यक्रमामध्ये एका संमेलनामध्ये नागपूरला भेट झाली आणि दुसरी भेट त्याच वर्षी 1942 ला मुंबईला भेट झाली. मुंबईला भेट झाली तेव्हा अण्णाभाऊ साठे यांनी शायरी म्हणून दाखवली की ही हुकुमशाही, ही गुलामगिरी, गुलामगिरीची बेड्या तोडा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही ही पदवी अण्णाभाऊ साठे यांना दिली. आपण म्हणणार का साहित्य सम्राट, लोकशाहीर, ही लोकशाही पदवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अण्णाभाऊ साठे यांना दिली. तिसऱ्यांदा भेट 1949 ला मुंबईला भेट झाली. अशी प्रत्यक्षात मी 3 वेळेस भेटीचे आपल्याला पुरावे दाखिलो. भारतीय पोस्ट टपालाने अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या माध्यमातून 1 ऑगस्ट 2001 मध्ये भारतीय टपाल तिकीट ज्यावर अण्णाभाऊ साठेचं चित्र आहे, 4 रुपयाचं टपाल तिकीट ज्यावर अण्णाभाऊ साठेचं चित्र आहे, ते चित्र पुन्हा एकदा जयंतीच्या माध्यमातून 1 ऑगस्ट 2019 मध्ये तो चित्र विक्री करण्यात आलं. अण्णाभाऊ साठे आम्हा सर्वांना म्हणतात की आम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गाने जावं लागेल. म्हणूनच अण्णाभाऊ साठे म्हणतात जग बदल घालून खाओ म्हणजे सांगून गेले भीमराव, म्हणजे सांगून गेले भीमराव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा. पहिलं शिकलं पाहिजे, मग एकत्र आलं पाहिजे, मग मिळत नसेल तर हक्कानं कायद्यानं त्याला लढलं पाहिजे, त्याला घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग सर्वांना अंधश्रद्धाकडून विज्ञानाकडे वळविलं आहे. म्हणून मी म्हणतो जय जवान, जय किसान, जय विज्ञान. आणखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी याला पिईल, जो कोणी याला पाचन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, तो डरकरल्याशिवाय राहणार नाही. आणखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षा ये शेरनी का दूध है, जो कोई ये पिएगा वो धाड़ेगा. शिक्षा ये शेरनी का दूध है, जो कोई इसे पिएगा वो धाड़ेगा, अपना हक और अधिकार लेके रहेगा. भले तुम्हारे पैर में चप्पल, जूता, सैंडल ना हो, मगर हाथ में किताब होनी चाहिए, हाथ में कलम होनी चाहिए. आणखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षा और एक कलम सबसे बड़ी शक्तिशाली ताकत है. शिक्षा और एक कलम सबसे बड़ी शक्तिशाली ताकत है. इसका उपयोग आप देश और दुनिया को बदलने के लिए कर सकते हो. मित्र हो, तुम्ही जयंती अशी जयंती काढा की लोकांनी आपल्या कार्यक्रम बघून, आपली जयंती बघून काय तर आदर्श, काय तर संस्कार घेतलं पाहिजे. तुम्ही आजपासून ठरवा की मी बिनव्यसनी जयंतीमध्ये जाईल, बिनव्यसनी कार्यक्रमामध्ये जाईल. तरुण पिढीला माझी विनंती आहे. आणि दुसऱ्या समाजाचे कोणी जर आपल्या समाजामध्ये, आपल्या जयंतीमध्ये येत असतील तर त्याचं तुम्ही स्वागत करा, त्यांना येऊ द्या, त्यांना सहभागी होऊ द्या, त्याचा तुम्ही सन्मान करा, त्याला तुम्ही भाऊ समजा. जयंती सार्वजनिक जयंती आहे, एका समाजाची जयंती नाहीये, सार्वजनिक जयंती आहे. अण्णाभाऊ साठे यांनी या देशाचं आणि या समाजाचं दुःख, दारिद्र्य आपल्या कांद्यावर घेतलं आहे. म्हणून मी म्हणतो धन्य है वो माँ वालूबाई साठे जिसकी गोद से अण्णाभाऊ साठे ने जन्म लिया. धन्य है वो माँ विठाबाई राघोजी साळवे जिसकी गोद से मास्टर लहूजी साळवे ने जन्म लिया. धन्य है वो माँ भीमाबाई अंबेडकर जिसकी गोद से डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने जन्म लिया. धन्य है वो माँ जिजाऊ जिसकी गोद से छत्रपति शिवाजी महाराज ने जन्म लिया. मित्रों, आता तुम्ही मागे थांबू नका. तरुण पिढीला माझी विनंती आहे, तुम्ही समोर या आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये उतरा. ते मग नोकरी असो, जॉब असो, शेती असो, व्यवसाय असो, कोणत्या क्षेत्रामध्ये उतरा. लाजू नका, काम करा. अण्णाभाऊ साठे म्हणतात ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती काम करी, कष्ट करी, श्रम करी, दीन दलित शेतकरी वर्गाच्या तळ हातावर तरलेली आहे. आज भारत स्वतंत्र होऊन 77 वर्ष पूर्ण झालेत. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. कालच्या 15 ऑगस्ट 2024 मध्ये 77 वर्ष पूर्ण झालेत. देशाची प्रगती वाढत चालली नाही, बिकट होत चालली आहे, बेरोजगारी वाढत चालली आहे. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 16 ऑगस्ट 1947 ला आझाद मैदानावर एका कार्यक्रमामध्ये, एका संमेलनामध्ये म्हणतात ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. ही लोकशाही खोटी आहे, देशाची जनता भुकेली आहे. आम्ही एक वेळेस बी महात्मांचं नाव घेणार, त्यांच्या विचारावर चालणार, त्यांचे गुणगुण गायना. आम्ही एवढे महात्मा होऊन गेले देशासाठी, आमच्यासाठी. आम्ही कोणत्या मार्गाने चालल्या हे आम्हालाच कळत नाही. आणि आपल्या पोरायला, आपल्या भावाला कोण्या वाटाने सोडून टाकल्या, कोण्या रस्त्याने सोडून टाकल्या आपल्याला कळत नाही, त्याची आपण खबर सुद्धा घेत नाही.